श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो केवळ चर्चेचा विषय नाही तर तो आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. मानवी इतिहासाच्या पानावर पुरुषांच्या पराक्रमाच्या गाथा अनेकदा सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेल्या आहेत, पण त्याच इतिहासाच्या ओळीच्या दरम्यान एक शांत, संयमी आणि तितकीच प्रबळ शक्ती कार्यरत होती. ती म्हणजे स्त्री. आपण अनेकदा म्हणतो की स्त्री आणि पुरुष समान आहेत, पण निसर्गाच्या प्रयोगशाळेत जेव्हा स्त्रीची जडणघडण झाली तेव्हा तिच्यामध्ये अशा काही विशेष क्षमता पेरल्या गेल्या ज्या तिला केवळ वेगळंच नाही तर अनेक अर्थाने विलक्षण आणि श्रेष्ठ बनवतात. या प्रवासात आपण त्या 10 गुप्त गुणांचा शोध घेणार आहोत जे जगाच्या नजरेतून अनेकदा सुटतात, पण तेच गुण या जगाला चालवत आहेत. या प्रवासाची सुरुवात करताना आपल्याला सर्वात आधी स्त्रीच्या त्या अफाट सहनशीलतेचा विचार करावा लागेल, जी केवळ शारीरिक नाही तर आत्मिक आहे. विचार करा, निसर्गाने सृजनाची जबाबदारी स्त्रीवर सोपवली. एक नवीन जीव स्वतःच्या उदरात 9 महिने वाढवणे आणि त्याला जन्म देताना मृत्यूच्या दारातून परत येणे, ही सहनशक्ती कोणत्याही पुरुषाच्या कल्पनेपलीकडची आहे. ही सहनशीलता केवळ प्रस्तुतीपुरती मर्यादित नसते, तर ती तिच्या दैनंदिन जगण्यात विणलेली असते. समाजाने दिलेली दुय्यम वागणूक, कुटुंबासाठी मारलेल्या स्वतःच्या इच्छा आणि कठीण काळातही चेहऱ्यावर हास्य ठेवून सर्वांना आधार देण्याची कसब ही तिची खरी ताकद आहे. ती तुटते पण वाकत नाही, आणि जेव्हा ती वागते तेव्हा ती केवळ पुढच्या उडीसाठी स्वतःला तयार करत असते. ही सहनशीलता तिला एक असे मानसिक कवच प्रदान करते ज्यामुळे ती आयुष्यातील मोठ्या मोठ्या वादळांना अगदी शांतपणे तोंड देऊ शकते. या सहनशीलतेच्या जोडीला येते तिची अतुलनीय भावनिक बुद्धिमत्ता. पुरुष अनेकदा तर्काने आणि गणिताने विचार करतात, पण स्त्री भावनेच्या पलीकडे जाऊन हृदयाच्या भाषेत विचार करते. तिला समोरच्या व्यक्तीच्या शब्दामागचे मौन वाचता येते. मुलांच्या डोळ्यातील पाणी असो किंवा पतीच्या आवाजातील थकवा, तिला ते क्षणार्धात समजते. ही भावनिक प्रगल्भता तिला एक उत्तम निर्णय घेणारी बनवते. ती फक्त नफा तोटा पाहत नाही, तर तिच्या निर्णयामुळे कोणाच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत याची काळजी घेते. हीच ती शक्ती आहे जिला आपण यमपंथी म्हणतो. दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून स्वतः विचार करणे ही जगातील सर्वात मोठी मानवी शक्ती आहे, आणि स्त्रीमध्ये ती शक्ती उपजत असते. यामुळेच त्या उत्तम नेत्या, उत्तम माता आणि उत्तम समुपदेशक ठरू शकतात. पुढे जाताना आपल्याला तिच्या सेन्स म्हणजेच अंतर्ज्ञानाबद्दल बोलावे लागेल. हा एक असा गुप्त गुण आहे ज्याचे विज्ञान आजही संशोधन करत आहे. स्त्रीला येणाऱ्या संकटाची चाहूल पुरुषाच्या आधी लागते. घरात काही अघटित घडणार असेल किंवा एखाद्या नवीन व्यक्तीचा हेतू खराब असेल तर तिची अंतरात्मा तिला साथ घालते. हे केवळ योगायोग नसतात, तर निसर्गाने तिला तिच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी दिलेले एक अदृश्य रडार आहे. तिचे हे अंतर्ज्ञान तिला व्यावहारिक जगातही सावध ठेवते, ज्याला पुरुष अनेकदा भास म्हणून दुर्लक्षित करतात. हेच भास अनेकदा कुटुंबाला मोठ्या संकटातून वाचवतात. तिची ही सूक्ष्म गोष्टी टिपण्याची क्षमता तिला श्रेष्ठ बनवते. स्त्रीचे जीवन म्हणजे मल्टीटास्किंगचा एक जिवंत आविष्कार आहे. आपण जेव्हा एकाग्रतेबद्दल बोलतो तेव्हा पुरुष एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो, पण स्त्रीचा मेंदू एकाच वेळी अनेक समांतर पातळ्यावर काम करतो. ती स्वयंपाकघरात फोडणी देत असताना मुलांच्या गृहपाठाकडे लक्ष देऊ शकते, मनात उद्याच्या कामाचे नियोजन करू शकते, आणि त्याच वेळी कोणाशी तरी फोनवर महत्वाचा संवादही साधू शकते. हे सर्व करताना तिच्या कामाची गुणवत्ता कुठेही कमी होत नाही. ही क्षमता तिला आधुनिक काळातील कॉर्पोरेट जगात आणि घरगुती आघाडीवर यशस्वी बनवते. तिचे व्यवस्थापन कौशल्य हे जगातील कोणत्याही मॅनेजमेंटपेक्षा, गुरुपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ती मर्यादित संसाधनांमध्ये संपूर्ण घराचे अर्थकारण आणि आरोग्य सांभाळते. या सर्व धावपळीत स्त्रीचा एक गुण जो नेहमी दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे तिची अनुकूलन क्षमता. एक मुलगी म्हणून वाढल्यानंतर लग्नानंतर ती आपले पूर्ण आयुष्य, नाव, घर आणि सवयी एका दिवसात बदलते. दुसऱ्याच्या घरी जाऊन तिथल्या संस्कृतीशी समरस होणे आणि त्या घराला आपले मानून ते स्वर्ग बनवणे ही जगातील सर्वात मोठी ट्रान्सफॉर्मेशन आहे. पुरुष सहजासहजी स्वतःच्या सवयी बदलू शकत नाही, पण स्त्री पाण्यासारखी असते. ती ज्या पात्रात पडते त्या पात्राचा आकार घेते, पण तरीही आपले अस्तित्व आणि गुणधर्म सोडत नाही. तिची ही लवचिकता तिला जीवनातील बदलांना घाबरण्याऐवजी त्यांच्याशी मैत्री करायला शिकवते. आणखीन एक महत्वाचा गुण म्हणजे तिची शांती, संयम. जगाला वाटते की रागवणे किंवा ओरडणे ही ताकद आहे, पण शांत राहून परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे ही खरी शक्ती आहे. घरात जेव्हा वाद होतात तेव्हा स्त्री अनेकदा शांत राहते. ही तिची हार नसते, तर ती त्या नात्याला टिकवण्यासाठी दिलेली आहुती असते. तिचा हा संयम मोठ्या संघर्षांना टाळतो. ती मातीसारखी असते, ती जी बीजाला स्वतःमध्ये सामावून घेते.
त्याला खतपाणी घालते आणि त्यातून एक विशाल वृक्ष उभा करते. तिची ही संयमूर्ती तिला भविष्यातील संकटासाठी नेहमी सज्ज ठेवते. तिच्या श्रेष्ठाचा विचार करताना आपल्याला तिच्या सृजनशीलतेकडे वळावे लागेल. स्त्री ही केवळ जन्माची दात्री नाही, तर ती नवनिर्मितीचे प्रतीक आहे. घराच्या सजावटीपासून ते मुलांच्या संस्कारापर्यंत तिच्या प्रत्येक कृतीत एक कला दडलेली असते. ती सध्या वस्तूमधून सौंदर्य निर्माण करू शकते. तिची ही सृजनशीलता तिला सतत नवनवीन विचार करायला प्रवृत्त करते. समाजाला मूल्याची जोड देण्याचे काम स्त्रीच करत असते. तिच्या हातातून घडलेली पिढी ही समाजाची खरी संपत्ती असते. तिचा निस्वार्थपणा हा एक असा गुण आहे जो तिला देवदत्तांच्या जवळ नेतो. स्वतः जेवण्याआधी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे पोट भरणे आहे ही नाहीये पाहणारी ती माऊली. स्वतःसाठी नवीन कपडे न घेता मुलाच्या शिक्षणासाठी पैसे वाचवणारी ती आई. या सर्व रूपांमध्ये तिचा निस्वार्थ भाव ओतप्रोत भरलेला असतो. पुरुष अनेकदा कर्तव्याच्या भावनेतून काम करतात, पण स्त्री प्रेमाच्या भावनेतून काम करते. आणि जेव्हा प्रेमाची शक्ती कर्तव्याशी जोडली जाते तेव्हा ते कार्य देवी बनते. तिची ही सेवावृत्ती तिला मानवी नात्याच्या शिखरावर बसवते. तिची दूरदृष्टी ही देखील तितकीच महत्वाची आहे. ती केवळ आजचा दिवस पाहत नाही, तर ती 10 वर्षांनंतरच्या परिस्थितीचा अंदाज घेते. जुन्या काळातील स्त्रिया पेय वाचून साठवून ठेवण्याच्या, जेणेकरून संकटाच्या काळी घराला कोणासमोर हात पसरावे लागू नयेत. ही आर्थिक दूरदृष्टी आणि कुटुंबाच्या भविष्याचे नियोजन हे तिचे नैसर्गिक कौशल्य आहे. ती घराची फायनान्स मिनिस्टर आणि चीफ स्ट्रॅटेजिस्ट असते. शेवटी तिचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तिचे संवाद करण्याची आणि नाते जोडण्याची कला. शब्द तलवारीसारखे वापरता येतात आणि औषधासारखी ही स्त्री शब्दाचा वापर जखम भरण्यासाठी करते. ती समाजाला एकत्र बांधून ठेवणारा धागा आहे. 2 भावांमधील वाद मिटवणे असो किंवा शेजाऱ्यातील सालोख राखणे, तिचे संवादाचे कौशल्य अजोड असते. तिच्या बोलण्यात जी माया आणि ओलावा असतो ते सर्वात कठोर हृदयालाही पाझर फोडू शकतो. मित्रांनो, हे 10 गुण म्हणजे स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचे केवळ काही पैलू आहेत. ती यापेक्षाही अथांग आहे. जेव्हा आपण म्हणतो की ती पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, जेव्हा त्याचा अर्थ कोणाला कमी लेखणे असा होत नाही, तर तिच्या या सुप्त शक्तीची जाणीव करून देणे हा असतो. निसर्गाने तिला इतके समृद्ध बनवले आहे कारण तिच्यावर जीवनाच्या सातत्याची जबाबदारी आहे. ती एक ऊर्जा आहे, एक प्रेरणा आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती या जगातील निर्मिती आहे. जर आपण या गुणांचा सन्मान केला आणि स्त्रीला तिच्या खऱ्या स्वरूपात ओळखले तर हे जग अधिक सुंदर, शांत आणि प्रगत होईल, यात शंका नाही. तिची शक्ती ओळखा, तिचा आदर करा आणि तिच्यातील या देवी गुणाकडून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण ज्या घरात स्त्री आनंदी आणि सन्मानित असते तिथेच खऱ्या अर्थाने समृद्धी नांदते. हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर स्त्री तत्वाचा एक उत्सव आहे. मित्रांनो, आपण स्त्रीच्या सहनशीलतेबद्दल आणि तिच्या अंतर्ज्ञानाबद्दल बोललो, पण तिची खरी शक्ती तिच्या भावनिक लवचिकतेमध्ये दडलेली आहे. विचार करा, पुरुषाला जेव्हा दुःख होते तेव्हा तो ते अनेकदा रागाच्या स्वरूपात बाहेर काढतो किंवा स्वतःमध्ये आक्रोशून जातो, पण स्त्री रडते, ती आपल्या भावना व्यक्त करते आणि त्या अश्रू सोबतच आपले दुःख वाहून देते. हे तिचे कमकुवतपण नसून ती रिसेट करण्याची पद्धत आहे. यामुळेच ती मोठ्या धक्क्यातून पुरुषापेक्षा लवकर सावरून पुन्हा उभी राहू शकते. तिची ही लवचिकता तिला मानसिकरित्या अजून मजबूत बनवते. ती मोडते पण पुन्हा स्वतःला साधते आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रबळ होऊन जगासमोर येते. तिची ही क्षमता तिला आयुष्यातील कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी सक्षम बनवते. या प्रवासात पुढे जाताना आपल्याला तिच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक स्त्री जेव्हा एखाद्या खोलीत प्रवेश करते तेव्हा तिला फक्त माणसे दिसत नाहीत, तर तिला त्या माणसामधील नातेसंबंध, त्याच्यातील तणाव किंवा आनंद एका नजरेत समजतो. कोणाशी पटत नाहीये, कोणाला मदतीची गरज आहे किंवा कोण खोटे बोलत आहे हे ओळखण्याची तिची नजर एखाद्या स्कॅनर सारखी असते. ही सूक्ष्मता तिला सामाजिक व्यवहारात अतिशय चतुर बनवते. तिची ही नजर तिला घर चालवताना, मुलाचे संगोपन करताना आणि आजच्या काळात कॉर्पोरेट जगातही मोठ्या पदावर यशस्वी करते. ती ओळखीच्या पलीकडे जाऊन जाणीव ठेवते आणि ही जाणीव तिला इतरांपेक्षा 2 पावले पुढे नेते. स्त्रीचा आणखीन एक अजोड गुण म्हणजे तिची सामुदायिक बांधिलकी. पुरुष अनेकदा स्पर्धात्मक असतात, त्यांना मी श्रेष्ठ असावे असे वाटते, पण स्त्रीचा मूळ स्वभाव आम्ही असा असतो. ती कुटुंब, नातेवाईक आणि मैत्रिणींना एकत्र बांधून ठेवणारा तो मुख्य दिवा आहे. सण उत्सव साजरे करणे, परंपरा जपणे आणि पाहुण्यांचे स्वागत करणे या गोष्टींमधून ती समाजाचा पाया मजबूत करते. तिच्या या गुणांमुळे समाज संस्कृती टिकून आहे. ती स्वतःच्या प्रगतीपेक्षा संपूर्ण समूहाच्या प्रगतीचा विचार करते. तिची ही सर्वसमावेशकता तिला एक महान संघटक बनवते. आता आपण वळूया तिच्या
काटकसरीच्या आणि व्यवस्थापनाच्या गुणांकडे. इतिहासात डोकून पाहिले तर लक्षात येईल की दुष्काळ असो वा युद्ध, स्त्रीने कधीही घराला उपाशी झोपू दिले नाही. उपलब्ध असलेल्या छोट्याशा धान्यातून चविष्ट जेवण बनवणे आणि ते सर्वांना पुरवणे हे जादुई कसब फक्त तिलाच आगवत आहे. ती शून्यातून ईश्वर निर्माण करण्याची ताकद ठेवते. आजच्या आधुनिक जगातही मध्यमवर्गीय घरातील स्त्री ज्या प्रकारे महिन्याचे बजेट सांभाळते आणि तरीही मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी गुप्तपणे पैसे वाचून ठेवते, ते कोणत्याही बँकिंग ज्ञानाला थक्क करणारे आहे. तिची ही बचत आणि नियोजन हाच कुटुंबाचा खरा इमा असतो. या स्क्रिप्टच्या योगात आपण स्त्रीच्या संस्कार क्षमतेवर व प्रकाश टाकलाच पाहिजे. बाळ जेव्हा जन्मते तेव्हा त्याचे पहिले जग म्हणजे त्याची आई असते. मुलाच्या मनात चांगल्या वाईटाची जाण निर्माण करणे, त्याला माणुसकी शिकवणे आणि त्याच्या चारित्र्याचा पाया रचणे हे काम स्त्रीचं असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडणाऱ्या राजमाता जिजाऊ असोत किंवा थॉमस अल्वा एडिसनला प्रोत्साहन देणारी त्याची आई, महान पुरुषाच्या मागे नेहमीच एका स्त्रीचे संस्कार असतात. ती केवळ शरीर घडवत नाही तर ती आत्मा घडवते. तिची ही शिकवण पिढ्याने पिढ्या प्रवाहित राहते. म्हणूनच म्हटले जाते की एक मुलगा शिकला तर एक व्यक्ती शिकते, पण एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते. स्त्रीच्या व्यक्तिमत्वामधील एक अत्यंत गूढ पैलू म्हणजे तिची मुत्सद्देगिरी. तिला माहिती असते की कुठे बोलायचे आणि कुठे मौन पाळायचे. कठीण प्रसंगात जेव्हा पुरुष चिडून परिस्थिती बिघडतात तेव्हा स्त्री आपल्या शांत आणि गोड शब्दांनी समोरच्या व्यक्तीचे मन परिवर्तन करू शकते. ती संघर्षापेक्षा समन्वयावर विश्वास ठेवते. तिची ही मसुदेगिरी घराघरातील वाद मिटवण्यात आणि नात्यामधील ओलावा टिकून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते. ती थेट प्रवाह करण्यापेक्षा मायेने वळून घेणारा भर देते आणि हेच तिचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे तिची आत्मिक ओढ. स्त्रिया उपजतच अधिक श्रद्धेवान आणि धार्मिक असतात, पण हे केवळ कर्मकांडापुरते मर्यादित नसते. त्यांच्या श्रद्धेमध्ये एक प्रकारची शक्ती असते जी संकटाच्या वेळी कुटुंबाला मानसिक आधार देते. तिची ही सात्विकता घराला एका पवित्र ऊर्जेने भरून टाकते. ती प्रार्थनेत आणि दानात विश्वास ठेवते, ज्यामुळे समाजात माणुसकी जिवंत राहते. तिची ही अंतर्बाह्य शुद्धता तिला एक वेगळंच वलय प्राप्त करून देते. शेवटी आपण विचार केला पाहिजे की तिच्या अदम्य इच्छाशक्ती जेव्हा एखादी स्त्री ठरवते की तिला काहीतरी साध्य करायचे आहे, तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तिला रोखू शकत नाही. मग ती घराची जबाबदारी असो, शिक्षण असो किंवा अंतराळ झेप घेणे असो, तिची जिद्द ही हिऱ्यासारखी कठीण असते. ती शोषित असली तरी ती दबलेली नसते. जेव्हा वेळ येते तेव्हा ती दुर्गा बनून अन्यायाविरुद्ध उभी राहते. मित्रांनो, स्त्री म्हणजे केवळ एक शरीर किंवा नात्याचे नाव नाही, ती एक वैश्विक ऊर्जा आहे. तिच्यातील हे 10 गुण तिला केवळ पुरुषापेक्षा श्रेष्ठ बनवत नाही, तर तिला या जगाचे केंद्रस्थान बनवतात. जर आपण या चर्चेतून काही शिकलो असू तर हेच की स्त्रिया सन्मान करणे म्हणजे पर्यायाने निसर्गाचा आणि ईश्वराचा सन्मान करणे होय. ती धावते आहे, ती शांत आहे, ती रौद्र आहे आणि ती प्रेमळही आहे. तिच्या या अष्टपैलू अस्तित्वाला आपण मानाचा मुजरा. कधी कधी आपल्याला वाटतं की स्त्री अबला आहे किंवा ती हळवी आहे, पण विचार करा, त्या स्त्रीमध्ये संपूर्ण सृष्टीला जन्म देण्याचं सामर्थ्य आहे. ती अबला कशी असू शकते? तिच्या एका शब्दाने घराला घरपण येतं आणि तिच्या मौनाने अख्खे घर सुन्न होतं. तिची ताकद शब्दाच्या पलीकडे आहे. पुरुष कदाचित बाह्य जग जिंकू शकतो, पराक्रम गाजू शकतो, पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणे आणि समोरच्याच्या मनात प्रेमाने स्थान निर्माण करणे हे कसं फक्त स्त्रीला साधतं. तिचं श्रेष्ठत्व हे कुणाला तरी कमी लेखण्यासाठी नाही, तर या जगाला अधिक मानवी, अधिक दयाळू आणि अधिक सुंदर बनवण्यासाठी आहे. आजच्या या धावपळीच्या युगात आपण तंत्रज्ञानात प्रगती केली, आकाशाला गवसणी घातली, पण जर आपल्या घरातल्या, समाजातल्या या शक्तीचा आपण आदर केला नाही तर ती प्रगती व्यर्थ आहे. स्त्री ही केवळ एक शक्ती नाही, ती एक ऊर्जेचा प्रवाह आहे. ती आई म्हणून वात्सल्य आहे, बहीण म्हणून विश्वास आहे, पत्नी म्हणून साथ आहे आणि मुलगी म्हणून चैतन्य आहे. या प्रत्येक रूपात तिचे हे 10 गुण हिऱ्यासारखे चमकत असतात. गरज आहे ती फक्त आपली नजर बदलण्याची आणि तिला तिच्या खऱ्या स्वरूपात ओळखण्याची. जाता जाता मला फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की ज्या समाजात स्त्रीचा सन्मान होतो तिथेच खऱ्या अर्थाने लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा वास करतात. ती तुमच्या घरातील लक्ष्मी आहे जी समृद्धी आणते, ती सरस्वती आहे जी संस्कार देते आणि संकटकाळी तीच दुर्गा बनून तुमच्या पाठीशी उभी राहते. तिच्या ह्या महानतेला कोणताही पुरस्कार किंवा कोणतेही शब्द पुरेसे ठरणार नाहीत. तिचा खरा पुरस्कार म्हणजे तिला मिळवणारा आदर आणि तिची ओळख जपण्याची आपल्याला मिळालेली संधी. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय याचाच अर्थ तुमच्या मनात स्त्री शक्ती बद्दल नित्यांत आदर आहे. मग आज एक छोटासा संकल्प करूया आपल्या आयुष्यातील त्या महत्वाच्या स्त्रींना, मग ती आई असो, पत्नी असो किंवा बहीण. आज
एकदा मनापासून थँक्यू म्हणूया. त्यांच्या त्या गुप्त त्यागाची आणि प्रेमाची एकदा दखल घेऊया, कारण तुमच्या एका शब्दाच्या आधार तिला जगातील सर्व संकटाशी लढायला बळ देतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती कोण आहे जिच्यात तुम्हाला हे गुण दिसतात, हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमचा एक प्रतिसाद आम्हाला अशाच प्रेरणादायी कथा घेऊन येण्यासाठी बळ देतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण स्त्रीचा सन्मान हाच समाजाचा सन्मान आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत स्त्रीचा आदर करत राहा. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.